नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी जी रेसिपी बनवणार आहे त्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोह आवरू शकत नाहीत, ती म्हणजे पाणीपुरी। तर चला, मी आज तुम्हाला पाणीपुरीसाठी लागणारा रगडा, तिखट पाणी, गोड पाणी बनवून दाखवणार आहे। तर आपण आता रगडा कसा बनवायचा ते पाहूया। तर मी हे मूग, अख्खे मूग असतात ना आपले हिरवे, हे असे असतात अख्खे मूग हिरवे। तर हे मी पाव किलो मूग सकाळी भिजत घातले होते। 4 तासासाठी मी हे हिरवे मूग भिजत घातले होते, थोडं कोमट पाणी करून घातले होते। तर रगड्यामध्ये बाहेर जो रगडा मिळतो तो सफेद वाटाण्याचा असतो, पण आमच्यात ह्याचा मुगाचा आवडतो आणि मूग कसे पौष्टिक असतात ना खायला, त्यामुळे मग मी मुगाचा बनवते, है ना। तर आता हे पाव किलो मूग घेतलेले, त्यातले मी थोडे साईडला काढून ठेवले कारण एवढे लागणार नाहीयेत। आणि आता त्याच्यामध्ये ना बटाटा टाकणार आहे। तर हा मी असा बटाटा तुम्हाला दाखवते। मी 2-3 बटाटे घेतले असे मीडियम साईजचे। ते फक्त असे एवढे मोठे मोठे पीस करून त्याच्यात टाकणार आहे, कारण नंतर हे पीस आहेत ना आपल्याला त्यातून काढून मॅश करायचे आहेत, त्यामुळे जास्त बारीक नाही, असे मोठे मोठे पीस करून मी असे टाकणार आहे त्या रगड्यामध्ये। तर हे आता मी ह्याच्यामध्ये असे बटाटे टाकून घेतलेत, छोटे छोटे 3 बटाटे टाकलेत। आणि आता मी त्याच्यामध्ये थोडी हळद टाकणार आहे, अशी पाव चमचा हळद टाकणार आहे। असं थोडं अख्खं जिरं टाकणार आहे, अर्धा चमचा अख्खं जिरं टाकणार आहे। जिरा पावडर टाकली तरी चालते, पण अख्ख्या जिऱ्याने टेस्ट जास्त छान येते। आणि इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे। रगडा शिजवतानाच टाकणार आहे, त्यामुळे काय होतं रगड्याला टेस्ट खूप छान येते। आणि आता मीठ टाकायचं राहिलंय, माझं जाडं मीठ संपलंय, त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होतोय। मला बारीक मिठापेक्षा जाडं मीठच खूप आवडतं। मी 1 चमचा टाकत आहे सध्या तरी, आणि वर थोडं टाकते, नंतर टेस्ट करून। म्हणजे जाडं मीठ जेव्हा मी यूज करते ना तेव्हा मला टेस्ट करायची गरज लागत नाही, मला एवढी सवय लागली आहे त्याची। बारीक मिठाचं थोडं होतं इकडे तिकडे, पण रगड्यात चालून जाईल। तर आता मी ह्याला 3-4 शिट्ट्या काढून घेणार आहे, कारण रगडा जरा जास्त चांगला शिजला की तो खाताना, किंवा 3 शिट्ट्या काढल्या तरी मूग कसे पटकन शिजतात, त्यामुळे 3 शिट्ट्या काढल्या तरी चालतील। तर हे मी आता गॅसवरती रगडा बनवायला ठेवलाय। आता मी तुम्हाला गोड चटणीची रेसिपी दाखवते, म्हणजे पाणीपुरीचं जे गोड पाणी असतं ना त्याची रेसिपी दाखवते। तर मी हा खजूर आहे ना, तो मी तो पण मी मुगाबरोबरच भिजत घातलेला। मूग जेव्हा भिजत घातले ना तेव्हाच कोमट पाण्यात भिजत घातलेला, त्यालाही 4 तास झालेले आहेत। आणि ह्याच्यामध्ये मी फक्त खजूर नाही, तर हे चिंच, खजूर आणि गूळ असं तिन्ही एकदम भिजत घातले होते, वेगवेगळे नव्हते घातले। तर आता मी चटणी बनवताना कसं करणार आहे, हा खजूर मध्ये ज्या बिया असतात ना त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा, आणि हा खजूर मिक्सर मध्ये टाकायचा आहे। हे आपल्या खजूरच्या अशा ना बिया काढून घ्यायच्या आहेत, हे अशा बिया काढून घ्यायच्या आहेत। तर मी या सगळ्या खजूरच्या बिया काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर हे मी आता खजूरच्या सर्व बिया काढून घेतलेत, आणि चिंच होती ना ती पण त्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे, तुम्हाला दाखवते। आणि गूळ पाण्यामध्ये मी तो वितळलेला आहे। तर आता हे जे मी भिजत घातलेलं होतं ना खजूर, चिंच, गूळ, ते पाणी मी ह्याच्यामध्ये ओतणार आहे। ह्याच पाण्यामध्ये मी हे चटणी वाटून घेणार आहे। तर हे पाणी मी आता गाळून घेते। तर हे ते खजूरचं, चिंचेचं असं खाली कचरा राहतो, म्हणून पाणी गाळून घ्यायचं असं। मग नंतर आहे ना आपली चटणी तयार झाल्यावरती नाही गाळली तरी चालते। तर हे एवढी त्यातून घाण निघाली। आता हे मी
वाटून घेते मिक्सरला आणि चटणी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. तर हे पहा, आता मी ती चटणी मिक्सरला वाटली होती ना, तर मी ती ह्या गाळणीत परत ती चटणी ह्या गाळणीत ओतून गाळून घेतली आहे. तर माझा व्हिडिओ हे झाला दाखवायचा राहिला, पण हे बघा चटणी आहे ना, ती मिक्सरमध्ये आपण वाटलं ना सगळं ते खजूर वगैरे चिंच की परत त्याच्यात गाळून घ्यायचं. कारण हे बघा मगाशी पण मी पाणी गाळल्यानंतर तुम्हाला दाखवलं होतं ना, त्यातून किती हे निघाला होता कचरा, आणि आता पण बघा किती चोथा निघाला ह्याच्यातून. म्हणजे हा चिंच आणि खजूरचा असतो, म्हणून ते गाळून घ्यायचं. म्हणजे हे पहा, मी असं हे पहा एवढं निघालंय. आता हे आपल्याला घ्यायचं नाहीये, फेकून द्यायचंय. आणि हे पहा दाखवते तुम्हाला, एक मिनिट दाखवते. हे पहा, हे आपण पाणी गाळून घेतल्यामुळे बघा किती स्मूथ आणि सॉफ्ट झालेलं आहे पाणी. हे बघा, आता हे पाणी मी गॅसवर ठेवते आणि तुम्हाला दाखवते. तर हे आता मी गॅसवरती ठेवलेलं आहे ही चटणी उकळायला. ही चटणी उकळवूनच घ्यावी लागते, अशी कच्ची खाली जात नाही. त्यामध्ये थोडीशी लाल तिखट पावडर टाकायची, पाव चमचा, जास्त नाही, फक्त पाव चमचा. आणि थोडा पाव चमचा मीठ टाकणार आहे. गोडाच्या पदार्थात मीठ पाहिजेच, बाकी मी काही टाकत नाही, फक्त हे दोनच पदार्थ टाकते, चिंच आणि लाल तिखट. पण ह्याने सुद्धा गोड चटणीची टेस्ट खाऊन पहा किती टेस्टी लागते. आता हे आहे ना, एक आपल्याला 5 मिनिटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे. ही थोडी अशी घट्ट वाटते, मी ह्याच्यात अजून थोडं पाणी ओतणार आहे. तर हे पहा 5 मिनिटं झालेत आणि 5 मिनिटातच आपली चटणी तयार झालेली आहे. कलर पहा किती छान आला आहे. आता तुम्ही म्हणा बाहेरच्या चटणीचा कलर जास्त डार्क असतो, पण ते लोक गूळ जास्त वापरतात, खजूर कमी. आणि आपलं घरी बनवतो म्हणून मी खजूर जास्त वापरते, गूळ थोडा वापरते. तर आम्ही 4 माणसं खाणारी आहेत ना, तर मी पाव किलो खजूर घेतला होता, त्याला 100 ते 150 ग्रॅम गूळ घेतला होता. आणि चिंच आपली आपण किती आंबट खातोय त्या अंदाजे थोडीशी चिंच टाकली होती. पण ह्याच्यामध्ये खजूर जास्त आहे, गुळ कमी आहे. तुम्ही गुळ जास्त टाकला तर त्याचा कलर डार्क येणार, आणि हा खजूर जास्त असल्यामुळे त्याचा तरी पण किती छान ब्राऊन कलर आलाय पहा, कारण हे आपलं प्युअर आणि नॅचरल आहे. तर आता 5 मिनिटं झाले उकळले, आता मी गॅस बंद करते. तर हे पहा, एक 5 मिनिटानंतर आपली चटणी उकळलेली आहे, आणि पहा कलर किती छान ब्राऊन आलेला आहे. छान चटणी झालेली आहे ब्राऊन. तर तुम्ही म्हणाल बाहेरच्या ठेल्यावरच्या पाणीपुरीचा चटणीचा कलर डार्क असतो, पण त्याच्यामध्ये गूळ जास्त असतो आणि खजूर कमी टाकतात. आपल्या याच्यामध्ये खजूर जास्त आहे, गूळ कमी आहे, कारण हे आपलं घरचं आहे, घरगुती. आणि त्याच्यामुळे मी आहे ना ह्याला पाव किलो खजूर वापरलेला आहे ह्या चटणीला, आणि 100 ते 150 ग्रॅम फक्त गूळ वापरले, आणि थोडी आपल्या आंबट किती आपण खातो त्या टेस्ट प्रमाणे चिंच टाकलेली आहे. आता आम्ही 4 माणसं खाणार आहे, तर पाव किलो खजूरमध्ये बरोबर ही चटणी पाव किलो खजूरमध्ये होते. आता ही चटणी तयार झालेली आहे, मी गॅस बंद करते आणि थंड होऊन देते. आपल्या मगाशी रगडाही तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला हिरवी चटणी बनवून दाखवते, तिखट चटणी, पाणीपुरीची तिखट चटणी बनवून दाखवते. तर आपण आता पाणीपुरीचं तिखट पाणी बनवायला घेत आहोत. तर इथे मी पहा पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ही कोथिंबीरीच्या डबल पुदिना घेतलेला आहे. आता कोथिंबीर मी एक 20 रुपयाची जुडी आणली होती, त्यातली अर्धी घेतलेली आहे, एवढी आहे. आणि हे 4 माणसांना इनफ होतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हा पुदिना मी कोथिंबीरीच्या डबल टाकला आहे, कारण पुदिन्याची जास्त टेस्ट छान लागते पाणीपुरीच्या तिखट पाण्याला. ह्याच्यामध्ये मी 4च मिरच्या टाकत आहे. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका, पण मी 4च मिरच्या टाकल्यात, कारण मुलं जास्त तिखट खात नाहीत. 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकलेत, जास्त नाही टाकल्या. आणि आल्याचा एवढाच तुकडा घेतलाय मी, तो असं चिरून ह्याच्यात टाकणार आहे, एक छोटा आल्याचा तुकडा. तुम्ही हा पाणीची टेस्ट बनवून खाऊन पहा, पाणीची टेस्ट किती बाहेरच्या पेक्षा ही किती छान लागते.
कारण हे एक तर घरगुती असते, स्वच्छ असते, शिवाय ह्याच्यात आपल्या हाताची चव उतरलेली असते. आणि ही मी जलजिरा, मी तिखट पाण्यासाठी हा जलजिरा वापरते. तर ह्या जलजिऱ्याची मी 2 पॅकेट टाकणार आहे, 1 आणि 2. तर ह्या जलजिऱ्याच्या मसाला, हे जलजिरा आहे ना, त्याच्यामध्ये मीठ असतं ऑलरेडी, त्यामुळे मीठ टाकताना थोडं जपूनच टाका, जास्त टाकू नका. हे पहा, मी एवढं पाव टीस्पून घेतलंय, कारण ते ह्याच्यामध्ये जलजिऱ्यामध्ये असतंच. आणि तुम्हाला आवडत असेल तर चाट मसालाही टाकू शकता, पण जलजिरा टाकल्यावरती चाट मसाला वगैरे टाकायची गरज नाही. आता हे मी मिक्सरला वाटून घेते. पहिलं मी हे असंच थोडं वाटून घेणार आहे, नंतर मग पाणी टाकून चांगली बारीक चटणी बनवून घेणार आहे. त्यापुरतं वाटून दाखवते तुम्हाला. तर हे पहा, आपली चटणी वाटून झाली आहे. तर चला आता आपण पाणीपुरी खायला घेऊया. कारण पाणीपुरी कशी आहे ना, कितीही खाल्ली तरी पोट भरतं पण मन भरत नाही. त्यामुळे घरी बनवा आणि मनसोक्त खा. एकच नंबर पाणीपुरी झाली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.